नमस्कार. आज आपण नेहमीची कटोरी म्हणजे ही जी आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे, ही कटोरी आहे 36 साईजची. 36 साईजची कटोरी आहे. तर ही वाढवलेली कटोरी आहे बरोबर. तर याच कटोरीवरून आपण डबल कटोरी जी म्हणतात, डबल कटोरी, ती कटोरी कशी तयार करायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकनची घंटी दाबा. तर सुरुवातीला आपण सेम याच कटोरीचं हे मार्क करून छापून घेऊया कटोरी ही अगोदर. इथे मला कमी पडली होता कागद म्हणून तो मी आठवणीने वर शेंडा करून घेते. तर चारी बाजूने आखून घ्यायची जशी आहे तशी ही कटोरी घ्यायची. म्हणजे आपल्याला काही वेगळं माप काढायचं नाही. डबल कटोरी तयार कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. तर टक्सचा मार्क पण करून घेऊया आपण. इथं आलेला आहे. आता या कटोरीचं काम झाले, बाजूला ठेवूया. ही आपण टक्स मारून घेऊ इथली अगोदर, इथली पण. आणि आता ही कटोरी कापून घेऊया. 36 इंच साईजची कटोरी आहे ही, लक्षात राहू द्या. कोणत्याही साईजची कट करायची असेल तर तुमच्याकडे अशी कटोरी असणारच. तर त्याच्यापासून आपल्याला डबल कटोरी तयार करायची आहे. तर कशी करायची ते दाखवते. डबल कटोरी का वापरतात तर कित्येक महिलांना आपल्या कटोरीला टोक आलेला आवडत नाही. तर त्यावेळी मग या पद्धतीने डबल कटोरी तुम्ही त्यांची शिवू शकता. आता इथे हा जो कट आहे आपला टक्स आहे, तर टक्स मी नंतर सांगते कसं करायचं ते. आता मी तुम्हाला कट कसा मारायचा मध्ये तो दाखवते. तर या कागदाचा आपण ही जी काच बटन पट्टी आहे, ही जी काच बटन पट्टी आहे तिचा असा फोल्ड करायचा अर्ध्यावर. हे बघा असा. आणि तो जो फोल्ड आलेला आहे इथं, आता इथं आला बघा मध्य आपला. तो मध्य या बिंदूवर मिळवायचा बरोबर असा असा रेघ ओढून घ्यायची इथं. आणि याचा सुद्धा मध्य काढायचा आहे बघा. आता कसा काढायचा बघा याचा मध्य. तर बघा आपण हे अर्धा करून घेतलंय. इथं अर्धा केलाय ह्याचा. हे बघा काच बटन पट्टीच्या साईडची बाजू आहे त्याचा असा टेपने अर्धा करून घ्यायचा. हे बघा असा. आपण या कागदावर घडी केली होती पण टेपने केलं सुद्धा चालतं. आणि ती खूण आणि हा जो आपला टक्सचा पॉइंट आलेला आहे तो जोडून घेतलाय मी रेघ ओढून असा या पद्धतीने. आता इकडचा भाग कसा काढायचा तर इकडे सुद्धा आपल्याला अर्धाच करून घ्यायचा आहे. पण ते कसं करायचं बघा. इथून या टोकापासून या टोकापर्यंत टेप लावायचा असा आणि त्याचा असा अर्धा करून घ्यायचा. तर हे बघा इथं येतो अर्धा. आणि तिथून खाली आपल्याला 1 इंच यायचं. किती? 1 इंच. हे बघा बरोबर 1 इंचावर एक खूण करून घ्यायची अशी आणि ती इकडे ह्या बिंदूला मधल्या टक्सच्या जोडायची या पद्धतीने. बघा आपला मध्ये इथे येतो आता असा मध्ये येत होता ना. तर आपल्याला 1 इंच खाली जायचंय तिथून बरोबर. हे बघा इथं आला आपलं. हा रेघ पण ओढून दाखवते. याचा मध्ये आपण हा काढलेला आहे, हा मिळाला मध्ये बरोबर. आणि इथून खाली 1 इंच घेतलेले आणि मग ती रेघ आपण जोडली अशी. तर इथे आपल्याला कट करायचंय पण इथे कट करताना असं राऊंड मध्ये कट करायचं असं. तर आता मी तुम्हाला कट करून दाखवते. असं. हा झाला वरचा भाग आपला. आता इथे काय करायचंय बघा. हा जो टक्स आहे तो थोडासा काटून घेऊया आपण. आणि हा टक्स असा इथे मिळवून घ्यायचा आहे चिटकवून कशाने पण.
मी इथं पिन लावून घेते. अशी पिन लावून घ्यायची किंवा चिटकवून घ्यायचा कशाने पण हा टक्स. या पद्धतीने. आणि आता याच्यावर आपल्याला कसा कटिंग करायचा आहे बघा. मी कापडावर पण दाखवते. कापड घेऊया आपण हे आणि याच्यावर मी तुम्हाला करून दाखवते तो कटोरीचा भाग कसा येतो ते, म्हणजे आपली कटोरी कशी येते ते. इथे जमवून ठेवते. मार्क करून घेऊया अगोदर. या पद्धतीने आखून घ्यायचे. पण हा जो वरचा भाग आहे आपला तिथे आपल्याला मार्जिन द्यायचं आहे, कारण जोडायला लागणार आहे आपला पार्ट. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये तुम्ही घेत असाल तुमच्या सवयीप्रमाणे तेवढे इथे कापड मार्जिन ठेवायचं. आता आपल्याला दुसरा भाग पण करून घेऊया. आता हिला बघा खाली मार्जिन द्यायचं इकडे असं. आता हे कट करून घेऊया आपण. आता चला आपल्याला हे जोडून दाखवते मी कसं करायचं ते. ही बाजू बघून घ्यायची आहे बरोबर. ही बाजू जेवढी ही उंची असणार आहे तेवढी उंची इथं असणार आहे. तीच बाजू ह्या साईडला लावायची. ही मोठी आहे ती इकडची आहे आपली. हे लावताना कटोरी जोडतानाचा काळजी घेण्याचं सांगते मी काय करायचं ते. आणि टीप मारून घ्यायची. जेवढं मार्जिन सोडलंय आपण तेवढं बरोबर टीप मध्ये घालवायचं. या पद्धतीने डबल टिप मारायची आणि असं नको ओढून परत हा जो खालचा भाग येतो हे बघा इथे आपले झालेले आहे. असं नको ओढून घ्यायचं आहे जर तुम्हाला झालेले. आता याचा खाली काय करायचं आहे, थोडीशी बारीक टक्स मारून घ्यायचे. असा मध्य काढायचा बरोबर कटोरीचा असा आणि बरोबर या टिप पर्यंत थोडीशी आणायची, अगदी किंचित पाव इंचाची आणली तरी चालेल आणि तिरकस इथं आणून जोडायची. इथे पण तुम्ही डबल टिप मारली तरी चालेल. तर या पद्धतीने आपली ही 3-4 टक्स किंवा मग डबल कटोरी तयार झालेली आहे बघा. हे फिनिशिंग मध्ये कटिंग करायचं आपल्याला. थोडंसं बाहेर आलं असेल तर बघा किती छान आणि सुंदर खोलगट कटोरी तयार झाली आहे. ही बघा एकदम मस्त कटोरी तयार झाली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? अगदी आपल्या नेहमीच्या कटोरीपासून या कटोरीपासून ही कटोरी तयार केली आपण, डबल कटोरी किंवा 3-4 टक्स पण म्हणतात याला. 3-4 कटोरी पण म्हणतात. हे बघा ही आपली कटोरी टक्स मारल्यानंतर अशी असणार आहे आणि डबल कटोरी सुद्धा या पद्धतीने होणार आहे. तर बघा कुठे टोक बिक दिसत नाही अजिबात. प्रेस केल्यावर ही टिप छान बसते अशी आणि मग तुम्ही जोडायचं ब्लाऊजला. किती छान आहे बघा कटोरी. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.